जय हरी विठ्ठल. नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवते एक झटपट, पौष्टिक आणि उपवासासाठी परफेक्ट रेसिपी, भगर इडली. उपवास म्हणजे फक्त बटाटा नव्हे. आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळी आणि हेल्दी अशी डिश. शेवटी विठ्ठल भक्तीचा एक सुंदर क्षणसुद्धा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. भगर म्हणजे काय? भगर म्हणजे उपवासात खाल्ला जाणारा सामक असा तांदूळ असतो. हे ग्लुटेन फ्री आणि पचायला हलकं आणि भरपूर असं फायबरयुक्त असतं. मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि लो कॅलरी, त्यामुळे पचन, वजन कमी करणं आणि शरीराला डिटॉक्स करण्याचं काम आपली ही भगर करत असतं. तर माझी झटपट पद्धत, मी भगर आणि साबुदाणा एकत्र मिक्सरमध्ये घेतलेला आहे आणि एक बारीक बटाटा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी दही ॲड केलेलं आहे. हे मिश्रण आणि पचनासाठी तर हलकी असतेच, पण त्यासोबत दही अतिशय प्रोटीनयुक्त, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक गुणधर्म असणारा असा असतो आणि दह्याने आपली प्रतिकारशक्ती पण वाढते. त्यामुळे ह्या दोन्हीही भगर आणि दही ह्याच्या ह्या दोन्हीही मिश्रणाने ही रेसिपी अतिशय पौष्टिक अशी आपली बनते. ही इडली फक्त चविष्ट नाही तर आरोग्यासाठी खरंच अमृततुल्य अशी आहे. ही तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी करा किंवा संध्याकाळी हलकं अन्न म्हणून सुद्धा तुम्ही उपवासाच्या दिवशी ही रेसिपी ट्राय करू शकता. हे सर्व साहित्य अगदी बारीक करून मी एका बाउलमध्ये काढलं. थोडंसं सैंधव मीठ म्हणजे काळं मीठ, जर जिरे चालत असेल तर जिरे, मिरची आणि आलं असं मी टाकलेलं आहे. मी इथे आलं वापरलेलं नाही आणि जिरे पण वापरलेले नाही. हे मिश्रण आपण 20 मिनटं ठेवूया. आता आपण इथे ह्यासोबत तोपर्यंत आपल्याला हवी असणारी ओल्या नारळाची चटणीची इथे आपण तयारी करून घेऊया. इथे मी ओल्या नारळासाठी 1 वाटी ओलं नारळ, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं काळं मीठ, थोडासा लिंबाचा रस आणि 2 चमचे दही आणि स्वादासाठी थोडीशी अशी साखर इथं घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला ह्याला पातळ अशी चटणी करायची आहे. ही जी ओल्या नारळाची चटणी आहे ना, ही अतिशय चविष्ट आणि पचायला अतिशय हलकी असते. इडलीसोबत खूप छान टेस्ट येते. चला तर मग आता 20 मिनिटानंतर आपण आपल्या मिश्रणाकडे जाऊया. इथे मी 1 छोटा चमचा इनो घातलेला आहे, म्हणजे 2 चिमूटभर इनो इथे मी टाकलेला आहे आणि थोडंसं काळं मीठ. हे सर्व साहित्य आपण एका संथ हाताने हलवून घेऊया. अगदी छान असं हे बॅटर आपलं बनलेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाड असं नाही. अगदी मीडियम अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या इडलीची बॅटरची ठेवायची आहे. आता आपल्याला ह्याला इडली साच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे. 10 ते 12 मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवर ह्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इडलीच्या साच्याला मी आधी तेल लावलं आहे आणि हे बॅटर आपण इडलीच्या साच्यामध्ये टाकून घेऊया आणि 10 ते 12 मिनटं फुल गॅसवर ह्याला मी वाफवून घेणार आहे. एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांचं शुद्धीकरण. ही भगर इडली म्हणजे सात्विक अन्नाचं उत्तम उदाहरण आहे. आरोग्य राखणारी, सहज बनवणारी आणि मनाला समाधान देणारी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बनवलं की नाही ते पण शेअर करा आणि हो, विठोबा नामात लीन व्हा. ही भक्ती आणि आरोग्याची जोडी आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा. जय हरी विठ्ठल.